चला चारही टीम्स आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. सारकल, कडववाडी, कातवडी बुद्रुक टीम. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. वेळ जास्तीचा घेऊ नका. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण प्राइज वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा आयोजित HGCA चॅम्पियन ट्रॉफी रबर बॉल 2026 पर्व चौथं आहे आणि पर्व चौथ्याची पावसाळी रबर बॉलची टुर्नामेंट अतिशय उत्साहात कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता मात्र संपन्न झाली आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण प्राइज वितरणाचा कार्यक्रम देखील करणार आहोत. प्रथमतः आपण या स्पर्धेच्या दरम्यान खरं तर या ठिकाणी सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या पाठीमागे कोणत्याही गावची टुर्नामेंट असू द्या किंवा असोसिएशनची टुर्नामेंट असू द्या, त्या टुर्नामेंटमध्ये आवर्जून उपस्थित राहतात, या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. अर्थातच तारकळ गावचे ग्रामस्थ आदरणीय श्री तानाजीदादा जाधव साहेब यांचा आपण एक स्नेहपूर्वक सन्मान करूया आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन की विठ्ठलजी आहेरे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. तानाजी दादा जाधव यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्याचबरोबर आज सारकळ कडवाडी गावचे ग्रामस्थ श्रीकांतदादा जाधव साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्यांनाही विनंती करेन आणि हा सन्मान करण्यासाठी अध्यक्ष विनोददादा गोगावले यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा आज लाईव्ह टेलिकास्ट दाखवली UTC लाईव्ह या टीमचे शैलेश भोईर सर यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी उपाध्यक्ष नवनाथजी बादापूर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करत आहोत. मित्रांनो, UTC लाईव्ह क्रिकेट लाईव्ह प्रेक्षकांना तुम्हाला जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. त्याचबरोबर किंग मैदानचे जर कोण प्रतिनिधी असाल तर आपण या आपलाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. तर मित्रांनो, सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये खरं तर आज आयोजन कमिटीने खूप मोठी मेहनत घेतली आणि ही स्पर्धा पार पाडली. या आयोजन कमिटीसाठी आणि आपल्या असोसिएशन कमिटीसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पार पडलं आणि कमी वेळेमध्ये हे आयोजन झालेलं आहे. त्यांचंही आपण आभार मानत आहोत. त्याचबरोबर सकाळपासून ज्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये अनेक स्पर्धा होत असतात. त्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही सकाळपासून ऐकला, कासपठार टेनिस क्रिकेटचा एक गोड आवाज, सुमधुर आवाज, विनोदी समालोचक आमचे सहकारी मित्र सचिनजी शेडगे सर यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन की नितीनजी बादापुरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा स्नेहपूर्वक सन्मान करण्यात यावा. थँक सो मच. त्याबरोबर दुपारच्या सत्रामध्ये खरं तर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, एक शांत संयमी म्हणून व्यक्तिमत्व, चांगले खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. कासपठार टेनिस क्रिकेटचा आणखीन एक दर्जेदार आवाज कुलदीपजी शेडगे सर यांचाही स्नेहपूर्वक सन्मान करूया आणि मी विनंती करेन दीपकदादा कदम यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. त्याचबरोबर खरं तर या स्पर्धेच्या दरम्यान एक क्वार्टर फायनलचा सामना समाप्त झाला होता. शिवतेज पारांबे विरुद्ध कातवडी बुद्रुक. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमोल देवरे यांना आपण देऊया आणि अमोल देवरे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन नामदेव कदम यांना की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमोल देवरे यांना आपण बहाल करूया.
त्याचबरोबर मेगा फायनलचा सामना कातवडी बुद्रुक विरुद्ध सारकळ कडववाडी असाच रंगला होता आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मेगा फायनलचा जातोय संकेत जाधव यांना, ज्यांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली. बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, दोन्हीही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया खजिनदार सुनील दादा बादापूर यांच्या शुभ हस्ते. थँक्यू. तसेच या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी आपल्या हक्काचा आवाज अर्थातच जांभळमोरे गावचे सुपुत्र सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील एक स्टार समालोचक आमचे मित्र गुरुवर्य तुषारजी जांभळे सर यांचा देखील आवाज आपण आज दिवसभरच्या सत्रामध्ये ऐकला. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. नितीन दादा बादापुरे यांना मी विनंती करतो की तुषारजी जांभळे सरांचा या ठिकाणी तुम्ही यथोचित मान सन्मान करायचा आहे. एक गोड व्यक्तिमत्व अगदी सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची कोणतीही स्पर्धा असो, आपल्या हक्काचा आवाज, आपल्या हक्काचा माणूस तुषारजी जांभळे सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि आता इथून पुढे प्राइज वितरणाकडे वळूया. खरं तर चुकून जर कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु खरंच सकाळपासून रबर बॉल स्पर्धा खेळण्यासाठी खूप चांगली मजा आली. अनेक संघांनी खरं तर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. 16 संघांमधून खरं तर 4 संघांनी मात्र या रबर बॉल टुर्नामेंटमध्ये बाजी मारलेली आहे. तत्पूर्वी आणखीन एक सन्मान आम्ही करत आहोत. खरं तर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा आपल्या सातारा ग्रामीण क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू अभिमन्यू जाधव यांचा एक स्नेहपूर्वक सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत आणि ते सन्मान करण्यासाठी अध्यक्ष विनोद दादा गोगवले यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा स्नेहपूर्वक सन्मान करण्यात यावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा अभिमन्यू जाधवसाठी, पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू. आणि त्याचबरोबर एक त्यांचे चिरंजीव देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचाही आम्ही एक सन्मान करत आहोत. ऋतिक जाधव, ऋतिक अभिमन्यू जाधव यांचा स्नेहपूर्वक सन्मान. आज या खेळाडूची रील नक्कीच व्हायरल होईल, कारण ज्या खेळाडूला कॅमेरामॅनने कैद केलं होतं, टिपलं होतं, फोकस केला होता आणि खरंच आज आपल्या पप्पांची बॅट खांद्यावरती घेऊन आज तो मात्र सन्मान देखील स्वीकारतोय. सारकळ कडववाडी या टीमचं फ्युचर आहे, उद्याचं भविष्य आहे. त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. त्यानंतर सकाळपासून जो खेळ तुम्ही केलाय त्या खेळाचा आता गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर अशा वैयक्तिक ट्रॉफी आहे आणि ती शेवटची लिस्ट आहे ती आमच्या हातामध्ये आलेलं आहे. खेळ सर्वांनीच चांगला केलेला आहे, परंतु कोणत्यातरी एकाच खेळाडूला ट्रॉफी दिली जाते आणि या स्पर्धेमध्ये खरं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आहे आणि हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आम्हाला दिलीपदादा भगत यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. आम्ही त्यांचा आभार मानतो आणि क्षेत्ररक्षक ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन राकेश घाडगे यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा पुरस्कार देत आहोत. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित SGCA रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफीचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? एनी गेसेस? जॉन टी रोड्स. ज्या खेळाडूने मात्र सकाळपासून चांगला खेळ साकारला. खरं तर निलेश जाधवने जबरदस्त 2 कॅच टिपल्या, परंतु त्या फायनलच्या मॅचमध्ये टिपल्या. सकाळपासून ज्या खेळाडूने प्रभावित केलंय असा SGCA रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफीचा जॉन टी रोड्स ठरलाय सारकळ कडववाडी टीमचा राज अरुण जाधव. एकदा जोरदार टाळ्या. वय वर्ष जर तुम्ही पाहिलं तर 9 ते 10 वर्षाचा हा खेळाडू आहे. त्याने लॉंग स्टॉप रिजन मध्ये जबरदस्त कामगिरी केली, धावा वाचवल्या आणि आपल्या टीमला विजेतेपद मिळवून देण्यासाठी 100% दिले असा राज अरुण जाधव ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक.
तारकळ कडवाडी या टीमचं फ्युचर आहे, उद्याचं भविष्य. वेल प्लेड राज अरुण जाधव, तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आहे. हा किताब आम्हाला दिलीप दादा भगत यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्यांचा आम्ही आभार मानतो आणि ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो नितीन दादा बादापुरे जनसंपर्क प्रमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा किताब बहाल करायचा आहे. एचजीसीए चॅम्पियन ट्रॉफी उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? एनी गेसेस? एनी गेसेस? एखादं नाव येऊ द्या. एचजीसीए रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी, या ट्रॉफीचा बेस्ट गोलंदाजाचा किताब निघून चाललाय. गावाचं नाव आहे अंबानी, खेळाडूचं नाव आहे साहिल जाधव. बेस्ट ऑफ टुर्नामेंट गोलंदाजाचा किताब निघून चाललाय अंबानी गावाला. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साहिल जाधव, वेल प्लेड. त्यानंतर बेस्ट फलंदाज हा किताब आहे आणि बेस्ट फलंदाज हा किताब आम्हाला दिलीप दादा भगत यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्यांचा आम्ही आभार मानतो. बेस्ट फलंदाजाची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो सुनील दादा बादापुरे खजिनदार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी बहाल करायची आहे. बेस्ट फलंदाज सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पावसाळी रबर बॉल टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब कोणत्या खेळाडूला दिला जाईल? एखादं नाव? एचजीसीए रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफीचा बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट ठरलाय. पट्ट्या आहे कातवडी बुद्रुक गावचा. खेळाडूचं नाव आहे राम देवरे, नाम तो सुनाई होगा. त्या खेळाडूने सेमीफायनल मध्ये एक बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना षटकार ठोकला. फायनल मध्ये धडक मारली आणि आपल्या संघाला द्वितीय क्रमांकाचं प्राइज मिळवून दिलं. असा राम देवरे ठरलाय बेस्ट ऑफ टुर्नामेंट बॅट्समन राम देवरे. थँक्यू सो मच. त्यानंतर मालिकावीरचा किताब आहे आणि मालिकावीरचा किताब आम्हाला दिलीपदादा भगत यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्यांचा आम्ही आभार मानतो. ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो अध्यक्ष विनोददादा गोगावले यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी बहाल करायची आहे. खरं तर मालिकावीर म्हटलं की या स्पर्धेचा राजा कार्याध्यक्ष विठ्ठल जे आहे, उपाध्यक्ष नवनाथजी बादापुरे, या तिघांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी बहाल करायची आहे. खरं तर मालिकावीरचा पुरस्कार म्हटलं की तुम्हाला चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, तरी फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ साकारावा लागतो आणि त्याच वेळेला तुम्हाला मालिकावीरचा पुरस्कार दिला जातो. या स्पर्धेचा राजा एचजीसीए रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफीचा राजा कोण असेल? एनी गेसेस? आणि त्याचबरोबर विराट स्पोर्ट अर्थातच बॅट देखील सौजन्य लाभलेले आहे. आम्हाला उपसरपंच विनोददादा बनगे आणि 14 गाव प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक त्यांचंही मनापासून आभार. बॅट आणि ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो की उपाध्यक्ष नवनाथजी बादापुरे आणि अध्यक्ष विनोददादा गोगावले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर विराट स्पोर्टचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर किरणदादा साळुंके यांचंही आम्ही आभार मानत आहोत. थँक्यू सो मच. या स्पर्धेचा राजा अर्थातच एचजीसीए रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बेस्ट बॉलिंग, बेस्ट बॅटिंग, त्याचबरोबर चांगली फिल्डिंग असा करणारा एकमेव खेळाडू, ज्या खेळाडूने मात्र आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि तोच ठरलाय एचजीसीए रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफीचा राजा. ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये सकाळी आल्या पावली पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक झळकावून आपल्या नावाचा कायम दबदबा ठेवला असा JSM सारकळ कडवाडी या टीमचा सिक्सर किंग पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा अभिमन्यू जाधव ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. एकदा जोरदार टाळ्या. आज खरं तर आज अभिमन्यू जाधव यांचे चिरंजीव देखील सकाळपासून आपल्या पप्पाची बॅटिंग देखील पाहत होता. आज लकी चॅम्प आहे तो. आज तो मैदानात आला, अर्धशतक, त्यानंतर चॅम्पियन पद देखील मिळालं. वेल प्लेड अभिमन्यू, तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आहे. आम्हाला सौजन्य लाभले सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आभार मानतो आणि देण्यासाठी मी विनंती करतो
सेक्रेटरी श्रीकांत आहेरे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देखील बहाल करायची आहे आणि सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा मुंबई आयोजित HGCA पावसाळी रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला SCC अंबानी टीमने. वेल प्लेड टीम अंबानी. थँक्यू सो मच. आणि आता तृतीय पारितोषिक आकर्षक ट्रॉफी आहे. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आम्हाला आकर्षक ट्रॉफी मिळालेली आहे. त्यांचा आम्ही आभार मानतो. ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो सुनील दादा बादापुरे आणि नितीन दादा बादापुरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची ट्रॉफी बहाल करायची आहे. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा मुंबई आयोजित HGCA पावसाळी रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी अर्थातच या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मान पटकावलाय A1 क्रिकेट क्लब AQ टीमने. हार्दिक अभिनंदन. चला AQ टीम आपण या. A1 क्रिकेट क्लब AQ टीम हा खरं तर तृतीय क्रमांकाचा मान त्यांनी पटकवलेला आहे. खूप चांगली खेळी त्यांची राहिलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बोला गणपती बाप्पा. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. धर्मवीर श्री संभाजी महाराज की. हर हर. येळकोट येळकोट. थँक्यू सो मच. AQ टीमचं देखील अभिनंदन करूया. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य लाभलेलं आहे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि रोख रक्कम 7,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे. त्यांचा आभार मानूया. ट्रॉफी आणि कॅश प्राइज देण्यासाठी मी विनंती करतो आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो की सचिन शेडगे, कुलदीप शेडगे समालोचक यांना मी विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देखील बहाल करायची आहे. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार मुंबई आयोजित HGCA पावसाळी रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलाय कातवडी बुद्रुक या टीमने. वेल प्लेड टीम कातवडी बुद्रुक. सांग भल. जय मल्हार. जय जय. बोला गणपती बाप्पा. वेल प्लेड टीम कातवडी बुद्रुक. आपण देखील चांगला खेळ केला. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आता शेवटचं पारितोषिक अर्थातच चॅम्पियन सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा मुंबई आयोजित HGCA चॅम्पियन रबर बॉल ट्रॉफी आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. तत्पूर्वी आम्हाला ट्रॉफी आणि रोख कॅश प्राइज 15,000 सौजन्य लाभलेला आहे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. मी सर्व आयोजन कमिटीला असोसिएशन कमिटीला विनंती करेन की आपण सर्वजण या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी बहाल करायची आहे. असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण देऊया. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा मुंबई आयोजित HGCA पावसाळी चॅम्पियन रबर बॉल ट्रॉफी निघून चालले JSM सार्कल कडवाडी गावामध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम ठरले. JSM सार्कल कडवाडी ज्योतिबाच्या नावानं
गणपती बाप्पा, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री संभाजी महाराज की, हर हर। हार की परवाह करता तो जितना छोड़ देता, और जीत हमारी जीत है, और जीत के हम बादशाह है बादशाह। वेल टीम, JSM सार्कल कडवाडी टीम। आज खर तर आपल्या बरोबर ऋतिक अभिमन्यू जाधव देखील आहे. बाळा, आज दिवसभर तू आलास, चॅम्पियन ट्रॉफी मिळाली, ट्रॉफी घेतलीस, कसं वाटतंय तुला? चांगलं. चांगलं वाटतंय. पप्पांचा खेळ आवडला का? हा? पप्पांचा खेळ आवडला का? आवडला. खर तर राज अरुण जाधव यांच्याशी आपण चर्चा करूया. राज, खर तर आज तुझं वय खर तर राज अरुण जाधव आज खर तर आज त्यांचे राजचे वडील देखील या ठिकाणी आहेत. अरुण दादा जाधव, आज खर तर अभिमान आहे, कारण पुत्र आणि पिता एकाच टीम मध्ये खेळतायत. दोघांचाही खेळ चांगला राहिला, आणि आज खर तर अरुण जाधव, तुमचा मुलगा तुमच्या खांद्याला खांदा लावून आपल्या टीमसाठी एक चांगलं काम करतोय. सकाळपासून आम्ही त्याचा खेळ पाहिला. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चांगली त्याने फिल्डिंग केली. फिल्डिंग करत असताना धावा थांबवल्या, आणि खरोखरच तुमचा संघ चॅम्पियन देखील ठरलाय. खरं तर मला त्याचं कौतुक करावं लागतंय, कारण की पावसाळी रबर बॉल अनेक मोठमोठे खेळाडू खेळत नाहीत. कोणत्या खेळाडूला दुखापत होईल किंवा लागेल म्हणून ते खेळाडू खेळत नाहीत, परंतु तुमच्या मुलानं धाडस केलं. तो आज लढवया आणि लढला मैदानाच्या आतमध्ये. चॅम्पियन पद देखील तो आज निघून चाललाय, आणि बेस्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी देखील मिळाली. आज खरं तर क्रिकेटच्या करिअरमध्ये त्याला आज क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी मिळते. बाळा, तुला कसं वाटतंय, काय सांगशील? चांगलं वाटते. तुझ्या टीम बद्दल एकंदरीत काय सांगशील? पप्पांचा सपोर्ट कसा असतो, टीमचा सपोर्ट कसा असतो? खूप चांगला. खास करून गावावरतून तो आलाय. अरुण दादा, खरं तर तुमचा मुलगा आज खूप चांगला खेळला. तुम्ही काय सांगाल, एकत्रित तुमचा मुलगा किती हट्ट करतो खेळ खेळण्यासाठी, किंवा तुमच्या टीम मध्ये खेळण्यासाठी किती तो तुम्हाला फोर्स करत असतो? भरपूर स्पोर्ट करत असतो. आणि कसं आहे की किरण सर, अभि सर त्यांच्यामुळे ती पोरांची वेळ मिळाली. अगदी बरोबर आहे. टीम तुमची खरं तर गावावरतून येत असते. मला वाटते 9 ते 10 मुलं तुमची गावावरतून येत असतात. प्रत्येक टुर्नामेंटला हजर असतात. कधी वेळेला यश पदरी पडतं, कधी कधी अपयश पदरी पडतं. तरी तुम्ही खचून न जाता पुढील उमेदीने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता, जिंकता किंवा पराभूत होता. एकंदर तुमच्या टीमबद्दल काय सांगाल? आमची टीम तशी चांगलीच आहे. म्हणजे कसं आहे, किरण सरमुळं तर ही टीम आहे. अभि सर आणि अभि सर, किरण सर त्यांच्यामुळं तर आम्ही इथं पोहोचलोय. अगदी बरोबर आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा. वेल प्लेड. सार्कल कडवाडी टीम चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलेला आहे. मित्रांनो, सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा मुंबई आयोजित SGCA पावसाळी रबर बॉलची टुर्नामेंट अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता संपन्न झाली. सर्वांनीच मात्र चांगलं सहकार्य केले. सर्व संघांचं, सर्व आयोजक कमिटीचं, सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून आभार मानतो. खास करून दिलीपदादा भगत, विनोददादा भनगे यांचंही आम्ही आभार मानतो, कारण या स्पर्धेसाठी त्यांनी आर्थिक पाठबळ दिलं. त्याचबरोबर विराट स्पोर्टचे किरणदादा साळुंके यांचाही आम्ही आभार मानतो, कारण आपण सर्वांनी या स्पर्धेला आर्थिक पाठबळ दिलं, आणि त्याचमुळे ही स्पर्धा अतिशय उत्साहामध्ये पार पडली. त्याचबरोबर असोसिएशन कमिटीचं देखील मी खरोखर आभार मारेन, कारण अध्यक्ष विनोददादा गोगावले, उपाध्यक्ष नवनाथ बादापुरे, कार्याध्यक्ष विठ्ठलजी आहेरे, जनसंपर्क प्रमुख नितीनजी बादापुरे, खजिनदार सुनील बादापुरे, उपखजिनदार गणेश भिलारे, त्याचबरोबर सेक्रेटरी श्रीकांत आहेरे, उपसेक्रेटरी नितीन शिंदे, आणि आमची संपूर्ण टीम असेल त्यांनी मात्र खूप चांगलं खऱ्या अर्थानं आयोजन केलं होतं, आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. त्याबद्दल सर्वांचा आम्ही आभार मानतो. आता हळूहळू पावसाळा संपत चाललेला आहे, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा सीझन 2026-2027 चा लवकरच आम्ही घेऊन येऊ. तोपर्यंत जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. इथेच थांबतो. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.